नमस्कार. मी विजयकुमार महादेव वाघमोडे, मुख्याध्यापक शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवणे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आज आपण जे विषय घेतलेला आहे की विषयाचं नाव आहे सध्याच्या शिक्षण प्रणालीतील कौशल्य विकासाचं महत्त्व. शिक्षण ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नसून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मूलभूत आधार आहे. आणि पारंपरिक शिक्षण पद्धती ही मुख्यतः परीक्षेच्या गुणावर त्यांचं मूल्यमापन आधारित केलं गेल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास होत नाही आणि कौशल्य असल्याशिवाय त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण हे अपूर्ण राहतं. नुसतं शिकून नोकरीच्या पाठीमागं लागणं हे काही या काळामध्ये आपल्याला आता हा बदल करणं अपेक्षित आहे. यामुळे आजच्या गतिमान आणि तंत्रप्रधान युगामध्ये कौशल्य आधारित शिक्षणाची गरज वाढत चाललेली आहे. उद्योगधंदे वाढत चाललेले आहेत. त्यांना कुशल कामगार त्या ठिकाणी मिळत नाही. ज्यांचं कौशल्य आहे त्या कौशल्याच्या माणसाला त्या ठिकाणी नोकरी सरकारी नोकरी सगळ्याला मिळेल अशी काही खात्री नाही. म्हणून हे केवळ पुस्तकी ज्ञानापर्यंत मर्यादित न राहता व्यावहारिक आणि उपयोजित स्वरूपाचं असलं पाहिजे. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक संवाद, त्याचबरोबर समस्या सोडवण्याची क्षमता आणि उद्योजकता यासारखी कौशल्य विकसित होणं आवश्यक आहे. आजच्या नोकरीच्या बाजारपेठेच्या गरजा लक्षात घेता शिक्षण व्यवस्थेचं कौशल्य विकास अधिक महत्त्व दिलं पाहिजे. केवळ पुस्तकी ज्ञान आणि उच्च गुण मिळालं म्हणजे सगळे उद्योग जगतात याचा फारसा उपयोग होत नाही. कंपन्या आणि उद्योग क्षेत्राला तशी तरुणांची गरज आहे, जे व्यावहारिक आणि नाविन्यपूर्ण विचार करू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यासह समस्या सोडवण्याची क्षमता, गटामध्ये कार्य करण्याची सवय आणि प्रभावी संवाद कौशल्य विकसित होणं हे आवश्यक आहे. यामुळे शिक्षण हे अधिक उपयुक्त आणि उद्योगाभिमुख होणं गरजेचं आहे आणि ते होईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020मध्ये कौशल्याच्या आधारावर शिक्षणाची प्रक्रिया शिक्षणावर भर देण्यात आलेला आहे. शालेय शिक्षणापासून विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांचं प्रशिक्षण दिलं जावं यासाठी व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि 6वीपासून विद्यार्थ्याला कोडिंग असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता असेल, रोबोटिक्स असेल यासारख्या कौशल्याची ओळख करून दिली जाणार. तसेच वेगवेगळ्या ज्या 64 कला आहेत त्या 64 कलामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये, त्याच्या मनामध्ये ह्या कौशल्यांचा विकास होणंसुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी हस्तकला असेल, हस्तकौशल्य असेल, कला असेल, शेतीचं कौशल्य असेल, लघुउद्योग असतील, त्यानंतर इलेक्ट्रिकचे साहित्य, इलेक्ट्रिकचं प्रक्रिया असेल, मेकॅनिकलचे असेल यासारख्या क्षेत्रासाठी व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये डिजिटलीकरण मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे संगणक साक्षरता आणि डिजिटल मार्केटिंग, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या कौशल्यांची मागणी सध्याच्या काळामध्ये वाढत चाललेली. भारत हा देश हा युवक प्रधान देश आहे. युवकांची संख्या जादा आहे आणि युवकाच्या हाताला काम नाही. बेरोजगारीची संख्या वाढलेली आहे. रोजगाराची निर्मिती कमी आहे, रोजगार कमी आहे. त्यामुळे इथल्या तरुणाला योग्य अशा प्रकारची कौशल्य मिळाली तर ते केवळ नोकरी शोधणार नाहीत. नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी देणारं बनणं ही नवीन पिढीमध्ये आपल्याला ह्या कौशल्यामध्ये तयार करायचं. आता हे सगळं करत असताना ह्या उद्योजकताला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल यांनी विविध स्तरावर प्रशिक्षणाचे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेले आहेत. ते कार्यक्रम राबवत आहेत आणि त्या राबवणाऱ्या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त उपयोग हा करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं स्थानिक आणि जागतिक स्तरावर त्या ठिकाणी भारतीय तरुणांना संधी ही उपलब्ध झाली पाहिजे. जगाच्या बाजारपेठेमध्ये भारतातला जो युवक आहे हा नोकरीच्या शोधात वणवण फिरतो.
आणि जगामध्ये कुठं नोकरी त्याचं ज्यानं कौशल्य प्राप्त केलेलं आहे ते जगामध्ये दुसऱ्या देशामध्ये जाऊन काम करते, शिकवायचं आपण आणि नोकरी करते किंवा उद्योगासाठी किंवा कामासाठी किंवा त्याच्या कौशल्य विकसित करण्यासाठी ते परदेशात जातं. हा कुठेतरी लोंढा आपल्याला यापुढच्या भविष्यामध्ये थांबवायचा. कौशल्य आधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार. जेव्हा एखादा विद्यार्थी कोणतंही कौशल्य आत्मसात करतो तेव्हा त्याला नवीन संधी त्या ठिकाणी मिळतात आणि तो समाजामध्ये सक्षम नागरिक म्हणून त्या ठिकाणी पुढे येऊ शकतो. पारंपरिक शिक्षण प्रणालीमध्ये याचा अभाव होता. मात्र आता शिक्षण संस्थांनीसुद्धा या बदलत्या गरजा लक्षात घेता कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रम आणि व्यवहारात लागणारी गरज यांची सांगड कुठेतरी त्या ठिकाणी घालणं हे सुद्धा काळाची गरज आहे. हे सुद्धा आता करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी बनवून चालणार नाही, नुसती गुणवत्ता म्हणून चालणार नाही. नुसता नंबर आला किंवा माझा बोर्डात नंबर आला किंवा माझा वर्गात नंबर आला, माझ्या कुठल्या तरी ह्याच्यात नंबर आला, हे जीवनासाठी आपल्याला तो विद्यार्थी तयार झाला पाहिजे. हे शिक्षणाचं अंतिम उद्दिष्ट आहे आणि हे उद्दिष्ट असलंच पाहिजे ही आपल्या मनामध्ये ही सगळी कल्पना त्या ठिकाणी आली पाहिजे. आता कौशल्य आधारित शिक्षण जे आहे ही काळाची गरज आहे. त्यामुळे सरकार असेल, शिक्षण संस्था असतील, विद्यार्थी असेल, पालक असेल, समाज असेल, ह्या सर्वांनी मिळून या शिक्षण प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल त्या ठिकाणी घडवले पाहिजे.